नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी जे 2026 मध्ये जे विद्यार्थी देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. एक्झामिनेशन डेट कधी होणार आहे, रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होणार आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कोणतं स्टडी तुम्हाला करायचं आहे, कशा पद्धतीने स्टडी करणार आहात, त्याची पण माहिती, बुक लिस्ट या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो जे काही डेट्स आहेत, त्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत. त्या डेट्स तुम्हाला आता सांगत आहे. सी-ई-टीची ऑफिशियल अपडेट आलेली आहे. महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 3 इयर्स आणि महाराष्ट्र लॉ सी-ई-टी 5 इयर्स 2026 मध्ये जे विद्यार्थी एक्झामिनेशन देणार आहेत, त्याची डेट्स हे तुम्हाला मी आता सांगत आहे. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये नोटीस दिसत आहे. इम्पोर्टंट नोटीस टेंटेटिव्ह शेड्यूल सी-ई-टी 2026. यामध्ये ही अपडेट मी तुम्हाला आता वन बाय वन सांगत आहे. 21/11/2025 तेव्हा ही पब्लिक नोटीस झालेली म्हणजे काल. यामध्ये जर आपण बघितलं स्टेट कॉमन एंट्रन्स सेल मुंबई टेंटेटिव्ह शेड्यूल 2026 साठी खूप सारे एक्झामिनेशनचं यामध्ये दिलेले आहेत. पण नॉर्मली आपण एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी 2026 जे होणार आहे 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026. एक्झाम कधी होणार आहे? 1 एप्रिल 2026 या रोजी तुमची एक्झाम होणार आहे. तर मग रजिस्ट्रेशन कधी चालू होतील? ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी चालू होईल? खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असणारच आहे. सो डिसेंबरमध्ये टेंटेटिव्ह डेट आहे. डिसेंबरपासून तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस ही चालू होईल. कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचं आहे, कशा पद्धतीने नाही करायचं आहे, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहे, त्यासाठी हा चॅनल फॉलो करा. सर्व गोष्टी तुम्हाला टाईम टू टाईम या चॅनल थ्रू भेटत जातील आणि हा चॅनल तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण पाठवू शकता. जेणेकरून आता नवीन जे विद्यार्थी तयारी करत असतील एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टीसाठी 2026 साठी त्यांच्यासाठी सुद्धा आपण हे मार्गदर्शन देणार आहोत. कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणते बुक्स रीडिंग केलं पाहिजे, कशा पद्धतीने शेड्यूल असणार आहे, त्याची सुद्धा सर्व माहिती आपण या चॅनल थ्रू तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. एल-एल-बी 3 इयरची डेट तुम्हाला समजली असेल 1 एप्रिल 2026. आता एल-एल-बी 3 इयर्ससाठी नॉर्मली एलिजिबल कोणते विद्यार्थी आहेत? तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या एक्झामिनेशन म्हणजेच लास्ट इयरला असतील, जे विद्यार्थी बी-ए जर झाला असेल, बी-कॉम झाला असेल किंवा कोणतीही डिग्री झाली असेल, ते विद्यार्थी एल-एल-बी 3 इयर्ससाठी एलिजिबल आहेत. एज क्रायटेरिया यामध्ये सध्या काही नाहीये. एज अनलिमिटेड आहे. कधीपर्यंत तुम्ही कधीही ती एक्झाम ही पार्टिसिपेशन तुम्ही यामध्ये करू शकता. हे झालं एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी 2026 साठी. एल-एल-बी 5 इयर्स 2026 म्हणजे ज्या विद्यार्थी 12वी असतील, ज्या विद्यार्थ्यांचं 12वी झालेलं असेल, असे दोन्हीही विद्यार्थी या एक्झाममध्ये बसू शकतात. ही एक्झाम कधी होणार आहे? 8 मे 2026 रोजी. ओके. सो या पद्धतीची तुम्हाला एक्झामिनेशन कधी होणार आहे, त्याच्या टेंटेटिव्ह डेट्स या तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असणार आहे, की सर जसं की पी-सी-एम ग्रुपचं असेल किंवा पी-सी-बी ग्रुपचं असेल, जर आपण बघितलं तर 2 वेळा त्यांचं एक्झाम वगैरे किंवा रजिस्ट्रेशन हे होणार आहे 2 टाईम्स. तर मग लॉ सी-ई-टीसाठी तसं काही आलेलं आहे का अपडेट? तर स्टिल अजून त्या बाबतीत काहीही अपडेट आलेली नाही आहे. सो एवढेच अपडेट आहे. वन टाईम तुमची ही एक्झाम होणार आहे. ओके. एक्झाम कधी होणार आहे त्याची डेट सांगितलेली आहे. ओके. एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल, कोणते बुक्स रीडिंग करायचे आहेत, त्याची सेपरेट एक व्हिडिओ बनवेन मी. त्यामध्ये ती फॉलो करा ती व्हिडिओ. ती बघा. त्यामध्ये बुक्स सांगेन तुम्हाला, कोणता अभ्यास तुम्हाला करायचा आहे. इंग्लिशमध्ये जर करत असाल तर आर्यन प्रकाशनचं जे काही बुक्स आहेत त्यामधून अभ्यास करू शकता, चालू करू शकता. त्यानंतर मराठीमध्ये श्रीराम पब्लिकेशनचं एक बुक्स आहे मराठीमध्ये. त्यामधून सुद्धा अभ्यास आत्तापासूनच चालू करू शकता. एक्झाम जर तुमची बघितली 1 एप्रिल 2026 म्हणजे दिवस कमी राहिलेले आहेत. सो चांगला टॉपचा कॉलेज जर चांगला पाहिजे असेल, तर आत्तापासून अभ्यासाला चालू करा. चांगला रिझल्ट आलं, चांगले मार्क्स पडले, तर चांगले कॉलेजेस तुम्हाला चांगले भेटतात. आणि त्यावरती तुमचं एज्युकेशन, तुमचे प्लेसमेंट त्यावरतीच डिपेंड असतं. आय होप या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील.
काही डाउट असतील, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि हा चॅनल तुमचा आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक सो मच.